तर बिग बॉस सीझन 6चा आजचा जो एपिसोड आहे तो नुकताच पार पडला आणि आजच्या एपिसोडचं जे टायटल आहे ते खरं तर कॅरेक्टर, कॅरेक्टर आणि कॅरेक्टर. फक्त कॅरेक्टर. हे आजच्या एपिसोडचं टायटल बिग बॉसने सगळीकडे ठेवायला पाहिजे. म्हणजे जसे जिओ हॉटस्टारवरती ते प्रत्येक एपिसोडचं टायटल थोडंसं वेगळं ठेवतात. तर आजच्या एपिसोडचं जे टायटल आहे ते खरं तर कॅरेक्टर हे ठेवायला पाहिजे. कारण घरातल्या सगळ्यांचीच कॅरेक्टर पार रस्त्यावरती आणून, पार चौकाच्या वरती आणून त्याचा तमाशा आजच्या एपिसोडमध्ये झालेला आहे. आणि नेमकं कोणाकोणाचं कॅरेक्टर निघाले आणि कोण जिंकलं राशनचा टास्क आणि घरातली सूत्र सध्या कुठं चालले आहेत, कशी हालतायत, याच्याबद्दलच आपण या आजच्या रिव्ह्यूच्या एपिसोडमध्ये गंभीर चर्चा करणार आहोत. कारण आजचा जो एपिसोड आहे, एपिसोडमध्ये बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळं आजचा जो आपला हा एपिसोड आहे, तो कदाचित लांबू शकतो. कारण बोलण्यासारखं आजच्या एपिसोडमध्ये खूप काही गोष्टी झालेल्या आहेत. तर चला आपण सुरुवात करूयात. एपिसोडची सुरुवात होते काल जो बिग बॉसने सगळ्यात शेवटी स्क्रीनवरती दाखवलं की राशनची गाडी येऊन ठोकली, ॲक्सिडेंट झाला वगैरे सगळ्या गोष्टी. तिथून टास्क कंप्लीट होतो. सगळ्यांना गार्डन एरियामध्ये बोलवलं जातं आणि गार्डन एरियामध्ये बोलून बिग बॉस सांगतात की 2 कलरच्या गोण्या आहेत, लाल कलरच्या गोण्या आहेत आणि निळ्या कलरच्या गोण्या आहेत. त्या गोण्यापैकी बजर वाजल्यानंतर प्रत्येकी 8 सदस्यांनी त्या गोण्या उचलायच्या आहेत. संचालक सांगतील तिथं 2 दारं आहेत, 2 राशनची दुकानं आहेत. एक आहे तंतो, एक आहे तंत. अशी 2 दुकानं आहेत तिथे. मग त्या 2 दुकानापैकी संचालक एक दुकान बंद करतील. मग जे दुकान उघडं राहील त्या रंगाच्या गोण्या त्या कंटेस्टंटला गोळा करायच्या होत्या, हिसकायच्या होत्या आणि बझर दाबेपर्यंत स्वतःजवळ सुरक्षित ठेवायच्या होत्या. मग असा तो टास्क होता. टास्कच्या मग बिग बॉसने सांगितलेलं की जे कंटेस्टंट ज्या राऊंडमध्ये 8 जण जिंकतील ते बाकीच्या उरलेल्या ज्यांनी गोणी भरली नाही, त्या राशनच्या कार्डच्या दुकानामध्ये टाकली नाही, तर त्यांना ते मिळणार नाहीये अजिबात. म्हणजे त्यांच्यापैकी सगळ्यांना बहुमताने ठरवायचं होतं की कुठले 4 सदस्य असतील ज्यांना हे जेवायला देणार नाहीत, ज्यांना साधं जेवण जेवावं लागेल आणि बाहेर झोपावं लागेल, ज्यांना सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भेटणार नाहीत, त्यांना फर्निचर वापरता येणार नाही, त्यांना खाली झोपावं लागेल, खाली बसावं लागेल, त्यांना झोपायसाठी स्लीपिंग बॅगसुद्धा अवेलेबल करून दिलेल्या होत्या. तर अशा सगळ्या गोष्टी तिथं झाल्या. पहिल्यांदा जेव्हा सगळेजण जात होते, पहिला जो टास्क होता, पहिला जो राऊंड झाला, त्या राऊंडमध्ये सगळेजण अगोदर बघत होते की कोण कोण कसं कसं उचलू शकतं आणि कसं कसं नाही. दीपालीसुद्धा गेली उचलायला, ओह ओह करून ती उचलायचा प्रयत्न केली, तिला उचलते का, आणि तो उचलला गेला. आणि दुसरीकडे असं झालं की मारामारी जी झाली, मारामारी झाली नाही पण एक खेचाखेची जबरदस्तवाली झाली ओमकार राऊत आणि रोशनमध्ये. आणि रोशनचं ते इमोशनल असल्यामुळं रोशनने ते खूपच मनावर घेतलं होतं की हे माझं काम आहे आणि मी हे इतके दिवस बाहेर करत आलोय, तर मला याचं ॲडव्हान्टेज भेटायला पाहिजे, हा टास्क मी जिंकायला पाहिजे, हा राऊंड मी जिंकायला पाहिजे. पण तसं होत नाही. कारण ओमकार पहिल्यांदाच जाऊन तिथं बोनी जी आहे ती धरतो. एपिसोडमध्ये असं क्लिअर कट तर दाखवलं नाही की कोण पहिल्यांदा जाऊन बोनी घेतलं. पण जसं क्लोजअप जे दाखवतात बिग बॉस, तर त्याच्यामध्ये एवढंच दिसलं, सगळ्यात पहिल्यांदा ओमकार खाली होता, त्याच्यावर रोशन तो खेचत होता. हेच आपल्याला तिथं दिसलं आणि तेच आपण या एपिसोडमध्ये म्हणजे इथं आपण डिस्कस करणार आहोत की नेमकं गोष्टी कशा घडल्या. तर ओमकार राऊतच्या हातामध्ये गोणी होती, तर क्लिअर कट दिसतंय. आणि ओमकार रोशन तो ओढत होता. मग सगळ्यांकडे गोण्या आलेल्या होत्या. रोशन तो गोण्या ओढत होता, ओमकारला खेचत होता. ओमकार सोडतच नव्हता. मग तो ओमकारला बोलत होता की मी पहिल्यांदा धरले, मी माझ्या कामाची शपथ खातो, मी हे इतके दिवस काम केलेलं आहे, माझ्या मातीची शपथ खातो, मी माझ्या कामाची शपथ खातो. नुसत्या शपथी खात होता रोशन आजच्या एपिसोडमध्ये.
हो तो इमोशनल आहे त्या गोष्टीसाठी, कारण ते त्याचं काम आहे. तो आत्तापर्यंत इतकी दिवस तेच काम करत आलाय बाहेर. त्याच कामामुळे तो मोठा झालाय. त्याच कामामुळे त्याला लाईक करतात. लोकांना तो आवडतो. कारण त्याने पोते उचलत त्याची बॉडी बनवली, त्याची पर्सनॅलिटी बनवली आणि तो फेमस सुद्धा झाला. पण इथं होतं असं, की हा बिग बॉस आहे. बिग बॉसमध्ये तुमच्या गोष्टी फेवरमध्ये कधी होतात, कधी होत नाहीत. आणि तू बोनी उचलली नव्हती रोशन. बोनी उचलली होती ओमकारने. तू जाऊन खेचत होता आणि तू नंतर असं म्हणजे बोललास, की कारण ते तुझं इमोशनल आहे म्हणून ते तुझ्या बाहेर निघालं, नो डाऊट. त्याच्यामध्ये तुझी काही चूक नाही. कारण तू इमोशनल आहेस त्या गोष्टीसाठी, म्हणून तुझं सगळं जे आहे ते बाहेर निघालं. आणि मग त्या त्या दोघांमध्ये चुरस रंगली होती. रोशन त्याला असं खेचत होता. ओमकारचा पाय आणि त्याचं बोनी तो असं धरून एका हातामध्ये धरून त्याला उचलत होता. इकडे फिमेलमध्ये फाईट रंगली होती. सोनाली, तन्वी आणि ह्याच्यामध्ये दीपालीमध्ये फाईट रंगली होती बोनीसाठी. आणि विशाल बोलतो की मी नाही खेळणार, मला अन्नासाठी मला असं भांडायची गरज नाही, असं नाही. अरे बिग बॉसने तुम्हाला टास्क दिलेला आहे. बिग बॉसने काही विचार करूनच तुम्हाला टास्क दिला असेल ना. आणि तुम्ही असं म्हणताय की अन्नासाठी मी हा टास्क खेळणार नाही आणि या टास्कमध्ये मी पार्टिसिपेट करणार नाही. तर या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी तुम्ही शोसाठी करताय किंवा एक सिम्पथी कार्ड मिळवण्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय, हे दिसून येतं कॅमेरासमोर. कारण जेव्हा तुम्ही अशा सगळ्या गोष्टी करता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये फिक्स असतं की तुम्ही लोकांसाठी हा गेम खेळताय म्हणून, म्हणजे स्वतः चांगलं दिसण्यासाठी. प्रत्येकजण टास्क खेळतो ना. राकेश सुद्धा एक्सपिरियन्स आहे, तो सुद्धा टास्क खेळतोय. दीपाली सिनियर कंटेस्टंट आहे, ती सुद्धा टास्क खेळते. मग विशालला काय प्रॉब्लेम आहे? विशालचं वेगळंच की मला म्हणजे या गेममध्ये टिकून असं राहायचंय तसं राहायचंय आणि मी त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करणार नाही. आणि मी राशनसाठी मी असं नाही करणार. मी खूप चांगला आहे, मी असा आहे, मी तसा आहे. हेच पोर्ट्रे करत होता तो आजच्या एपिसोडमध्ये. आणि इकडे चुरस ती रंगते. ओमकार सोडायचं नाव घेत नाही, रोशन सोडायचं नाव घेत नाही. नंतर बिग बॉस सांगतात. मग नंतर एंट्री होते प्राजक्ता बोलते की नाही, ओमकारनेच पहिल्यांदा घेतलं होतं, मी माझ्या डोळ्याने बघितले. 2-4 जण सांगतायत की ओमकारनेच घेतलंय म्हणून ओमकारच या टास्कमध्ये विजेता आहे आणि त्याची बोनी जाणार आहे, तो सेफ होईल, त्याला गोल्डन राशन कार्ड मिळेल. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथं चालू होत्या. मग त्या सगळ्या गोष्टी चालू असताना तर खूप काही गोष्टी थोड्याशा इंटेन्स लेवलला पोहोचल्या पुढच्या राऊंडमध्ये असं झालं. या राऊंडमध्ये तर प्राजक्ताने क्लिअर कट तिच्या टीमला विन केलेलं. मग तिच्या टीममधून त्यांनी बाहेर काढलेलं, 2-4 सदस्यांना त्यांनी बाहेर काढलेलं. आणि दुसऱ्या फेरीमध्ये रोशन खूपच हायपर झालेला. रोशन सोनालीवर पण तो एकदम असं जोरात बोलला होता, तू मध्ये बोलायचं नाही, तुझं काही बोलायचा हक्क नाही. कारण ती बोलत होती काहीतरी की ओमकारने घेतले, तू का बघत नाहीयेस, असं प्राजक्ताला ती मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करत होती. पण रिअलमध्ये ओमकारनंच घेतलेली होती. त्याच्यामुळं निर्णय जो आहे फायनल तो तर बदलणार नव्हता, बरोबर. ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या बदलू शकतात. आणि त्या गोष्टी जर तुम्हाला बदलायच्या असतील म्हणजे टास्कमध्ये, एकतर तुम्हाला टास्क क्लिअर कट खेळावा लागेल, नाहीतर संचालक तुमच्या बाजूने असणारं तुम्हाला पाहिजे. संचालकाचा इथं खूप मोठा रोल असतो अशा वाल्या टास्कमध्ये. संचालक इज अ मेन कॅरेक्टर. बाकी सगळे जे आहेत ते टास्क खेळतात, सगळ्या गोष्टी करतात, सगळं मान्य आहे मला. पण कसं असतं, संचालकाचा निर्णय शेवटी बिग बॉस म्हणतात की संचालकाचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल म्हणून. कारण गेमचा तो एक दिशादर्शक असतो किंवा एक पॉइंट ऑफ व्ह्यू संचालकाचा वेगळा असतो. मग त्याच्यामुळे रोशन प्राजक्ताला पण ओरडतो. इकडं रुचिता पण बोलते की नाही, आम्ही तुला सपोर्ट केलाय आणि तू आम्हाला सपोर्ट करत नाहीये. रोशनने पण तुला कॅप्टन बनण्यासाठी सपोर्ट केलेला आणि तू त्याला सपोर्ट करत नाहीये म्हणून. मग प्राजक्ता ओमकारला एकदा विचारते की ओमकार, तू पुढच्या राऊंडमध्ये बोनी घेशील का? पुढच्या राऊंडमध्ये मी तुला जिंकवेल.
या राऊंडमध्ये रोशनला होऊ दे, कारण ती बोलते की तू इमोशनल बोलतोय, तू शपथ घेतोय, मला असं वाटतंय की तू खोटी शपथ नाही घेणार तुझ्या कामाची, त्याच्यामुळे माझं इमोशनलमध्ये कुठेतरी असं होतंय. पण ती शेवटी तिने डोक्याचा विचार करून तिने ओंकारलाच जिंकवलं. दुसऱ्या राऊंडमध्ये असं होतं. दुसरा राऊंड हा खूप महत्त्वाचा आहे. दुसरा राऊंड तुम्ही अजून एकदा रिपीट बघा, कारण दुसऱ्या राऊंडपासूनच कॅरेक्टर 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 ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खूपच गगनाला भिडल्या होत्या. रुचिता, तन्वी एकमेकाचं कॅरेक्टर काढण्यामध्ये व्यस्त आहेत होत्या. हा आठवडा पूर्ण कॅरेक्टरवरच चालणार आहे. आणि शेवटी जेव्हा भाऊचा धक्का होईल तेव्हा या सगळ्याची तोंड बंद होणार आहेत. कारण भाऊ अशा खतरनाक धक्का घेतील यावेळेस, कारण यांनी मसाला खूप दिलाय शोला यावेळेस. एपिसोडमध्ये पण मसाला खूप दिलाय आणि देण्याच्या चक्करमध्ये यांनी काय केलंय, स्वतःची इमेज डाऊन करून घेतलीये, परत दुसऱ्याची इमेज डाऊन करण्याचा पण प्रयत्न केलाय. या भाऊच्या धक्क्यावर ज्यांची ज्यांची क्लास लागणार आहे त्या कंटेस्टंटचं नाव आहे रुचिता, अनुश्री, तन्वी, विशाल. आयुष मे बी कुठेतरी असू शकतो, पण आयुषने काही चुकीचं बोललं नाही. तो नंतर ते सगळ्या गोष्टी सावरून घेण्याचा प्रयत्न सावरत होता. त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे एपिसोडमध्ये बोलणारच आहे. इकडे रोशन दुसऱ्या टास्कमध्ये क्लिअर कट विनर होता, बरोबर. रोशनने सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या, म्हणजे बोण्या ज्या आहेत लाल कलरच्या त्या 3 हातामध्ये घेऊन तो त्याला प्रोटेक्ट करत होता. मग त्याला काय गरज होती त्या बोन्या सोडून त्या रुचिता आणि राधाच्या हातात द्यायची गरज काय होती त्याला? त्याने रुचिता राधाच्या हातात दिले, इकडून तन्वी आणि दिव्या आले बोनी हिसकावून घ्यायला. ॲट दी एंड तो जो टास्क आहे तो टास्क हा होता की बोनी कोणी का उचलत नाही, बोनी आपल्या हातात असणं, ते पोतं आपल्या हातात असणं हे गरजेचं होतं. बजर वाजेपर्यंत ते पोतं कोणाच्या हातात आहे याच्यावरती टास्क डिपेंड होता. बिग बॉसने त्या जे काही पत्र येतं बिग बॉसचं त्याच्यामध्ये पण तन्वीने हेच वाचलं होतं की रक्षा करायची आहे तुम्हाला आणि शेवटपर्यंत टिकून ठेवायचं तुमच्याकडे, असं होतं. मग रोशनने हिला दिलं, रुचिता आणि राधाच्या हातात दिलं. मग इकडून झडप घ्यायला ही येते तन्वी येते आणि प्राजक्ताचा राग रुचिताच्या डोक्यात असतो, कारण प्राजक्ता अनफेअर वागते आणि ती अन्नावरती घेते सगळं की तुम्ही आम्हाला अन्न देत नाही, असं करत नाही, तसं करत नाही. कारण प्राजक्ताने तिच्याच मैत्रिणी आणि मित्राला बाहेर काढलेलं टास्कच्या, अनुश्री आणि विशालला. मग त्याच्यामुळं काय होतं, रुचिताच्या डोक्यामध्ये आधीच राग असतो. इकडून तन्वी येते, ते ओढायचा प्रयत्न करते, शाब्दिक बाचाबाची होते. त्याच्यामध्ये रुचिता म्हणते हाड, तन्वी म्हणते फुड, चाल हाड, पाल पाळ हाड, कुड कुड कुड, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यानंतर रुचिता पहिल्यांदा तन्वीच्या कॅरेक्टरवरती जाते. रुचिता बोलते ॲटलिस्ट आम्ही फेक वागत नाही, अन्नासाठी आम्ही फेक वागत नाही. समोरचा माणूस कमिटेड असताना समोरच्या सोबत आम्ही फेक लव्ह अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करत नाही. तू आहेस कोण रुचिता तिच्या कॅरेक्टरवर जज करणारी? शो आहे, शोसाठी काही गोष्टी बोलाव्या लागतात, हे मला पण मान्य आहे. पण जेव्हा तुम्ही शोसाठी गोष्टी बोलता, शोसाठी गोष्टी करता, कुठेतरी त्याला लिमिट असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या बोलण्याला नंतर तुला किती वाईट वाटलं, नंतर तू गिल्ट ट्रिपवर गेलीस, नंतर तू विशाल, करण, त्यात जे बाहेर दोघं तिघं बसले होते त्या दोघांसोबत बसून तू डिस्कस केलीस, तुला रडू आलं, सगळं तू रिअल आहेस मनाने. पण जे तुझं बोलण्याचा जो तरीका आहे, ज्या वेमध्ये तू बोलतेस ना, जेवढा स्वर लावून तू बोलतेस ते खूप चुकीचं आहे. ते तुझ्यासाठी घातक आहे. शोमध्ये तू सर्व्हाइव्ह करशील या गोष्टीमुळे, पण तुला मराठी लोकांकडून सपोर्ट नाही मिळणार जर तू असं करशील तर. याच्यामुळं काय झालं, तन्वी जी आहे ती स्ट्रॉंग दिसली आजच्या एपिसोडमध्ये, कारण हिने पहिल्यांदा तिच्यावरती आरोप केला की समोरचा माणूस कमिटेड असताना ॲटलिस्ट आम्ही
फेक लव्ह अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करत नाही. मग तिचा पारा चढला. ती नाही नाही ते रुचिताला बोलली आणि बोलता बोलता ती रुचिताला बोलली की तुझं आणि विशालचं पण लव्ह अँगल चालू आहे. मग जर माझं ना आयुष्याचं लव्ह अँगल चालू आहे तर तुझं आणि विशालचं पण लव्ह अँगल चालू आहे. याच्यामध्ये खूपच दोघांमध्ये इंटेन्स लेवलची फाईट होते. शाब्दिक फाईट, फिजिकल फाईट होत नाही, शाब्दिक फाईट. इतक्या जोरजोरात चिरकते बाबा ती दिव्याच्या कानामध्ये. अरे बापरे रुचिता, की कुठल्या हाय लेवलचं चिरकते ती. तू का बोललीस माझ्या कॅरेक्टरवर, तू कस काय बोललीस माझ्या कॅरेक्टरवर, तू कोण आहेस माझ्या कॅरेक्टरवर बोलणारी, तू कोण आहेस माझ्या आणि विशालच्या कॅरेक्टरवर बोलणारी, असं ती या पद्धतीनं ती भांडत असते तन्वीला. तन्वी पण काही कमी नाही. तन्वी पण तिच्या बाजूला बसून जोरजोरात किंचाळत असते, खेकचत असते, असं तसं हे ते ये या सगळ्या गोष्टी चालतात. इतकं कॅरेक्टरवरती आणून सोडले या दोघांनी एकमेकाच्या, की यावेळेस जो क्लास लागेल इतका खतरनाक क्लास लागणार आहे ह्या दोघींचा. अनुश्री पण आहे त्याच्यामध्ये, राकेश पण आहे. राकेशला म्हणजे रितेश भाऊ एवढंच सांगतील की तुम्ही तिला हात नव्हता लावायला पाहिजे आणि तुम्ही तिला ओढलं नाही पाहिजे. हे सगळं रितेश भाऊ राकेश बापटला सांगू शकतात एवढ्या गोष्टी. आणि इकडं विशाल वरून बोलतो, इकडे रोशनच्या अंगात घुसलेलंच असतं. विशालवरती आपण येऊच्यात, रोशनबद्दल थोडं सांगायचं राहिलं. रोशनच्या अंगामध्ये आज एक खेळाडू आला होता, पण त्याने थोडंसं ते इमोशनली घेतलं. खूप इमोशनली घेतल्यामुळं काय झालं की त्याला गेमच कळला नाही. गेम न कळल्यामुळे तो फक्त बोनीच्या मागे होता, त्या पोत्याच्या मागे होता, की मला पोतं पाहिजे, पोतं पाहिजे, पोतं पाहिजे. बस माझं पोतं काम आहे आणि पोतं माझ्या हातात असला पाहिजे. मी महाराष्ट्राला दिसलं पाहिजे की मी जे काम करतो ते मी इथं काम करतो. ॲटलिस्ट तिथं सगळ्याला डोके आहेत. सगळेजण डोक्याचा वापर करून तिथं खेळतात. रोशनचं पण डोकं आहे, त्याने पण ते यूज केलं की माझं जर हे काम आहे तर हे काम महाराष्ट्राला दिसलं पाहिजे. महाराष्ट्राला मी हे काम करताना, मी हे उचलताना, मी हे जिंकताना, माझे धडपड दाखवताना मी दिसलं पाहिजे. म्हणून तो भांडत होता, जय श्रीराम जय श्रीराम म्हणून त्या ओमकारच्या हातातून ती पोतं जोरात खिसकवायचा प्रयत्न करत होता. पण ओमकारमध्ये पण सेम ताकद आहे, त्याच्यामुळं ते शक्य झालं नाही. आणि इकडे या सगळ्याचं भांडणं चालू असतं. तन्वी जोरजोरात किंचाळत असते, खेकचत असते विशालवरती. विशालवरून बोलतो, विशालवरून बोलतो का रे हीच आहे तन्वी जिने मला येऊन बोललं होतं माझ्यासोबत लव्ह अँगल करणार का म्हणून. म्हणजे तू सुद्धा मुलीचं कॅरेक्टर काढतो. माझं असं म्हणणं आहे पर्सनली रितेश भाऊ आणि कलर्सच्या टीमला, की हा जो मुद्दा आहे, कारण त्याने नंतर ही गोष्ट पलटवली. तन्वीने विचारलं की तू असं बोलला का, तर तो विशाल बोलला की मी असं बोललो नाही. म्हणजे तो बोलला की मी दुसरं काहीतरी बोललो, असं नाही बोललो मी. सो हे गोष्ट तन्वीला दाखवायला पाहिजे की ती ज्या व्यक्तीवरती अजून पण विश्वास ठेवली बोलण्यावरती त्याच्या, तर ती व्यक्ती तशी नाहीये. त्या व्यक्तीने ते बोललेलं आहे, ॲटलिस्ट सांगायला पाहिजे, त्याला क्वेश्चन करायला पाहिजे रितेश भाऊने. नाहीतर जे चुगलीचं दार उघडेल, तर चुगलीच्या दारामध्ये तन्वीला ती क्लिप दाखवायला पाहिजे. याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मग हा टास्क जिंकल्यानंतर इकडं सगळ्या गोष्टी राधा आणि ओमकारचं पण थोडंसं वाचतं, पण ते काही तेवढं मुद्द्याचं नव्हतं. त्याच्यानंतर इकडं दिव्या आणि रोशनचं पण वाचतं. दिव्या ओमकारचा स्टँड घेतो, त्याच्यामुळं रोशनला राग येतो. रोशन पण त्याच्यावरती चढतो, दिव्या पण त्याच्यावरती चढते, दोघांमध्ये पण फाईट होते. आजचा पूर्ण एपिसोड फाईटमध्येच गेलेला आहे ऑलमोस्ट. आणि कॅरेक्टर लोकांचं कॅरेक्टर एकमेकाचं जज करण्यामध्ये हा टास्क गेलेला आहे. त्याच्यानंतर रुचिता तन्वी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्यामध्ये काही होत नाही. रुचिता तन्वी दोघं एकमेकाला डिफेम करायचा प्रयत्न करतायत, एकमेकाबद्दल बोलतायत. आयुषबद्दल काही नाही, आयुषबद्दल असं, आयुषबद्दल तसं, आयुषबद्दल ह्या गोष्टी, आयुषबद्दल त्या गोष्टी, विशाल आयुष या सगळ्या गोष्टी आज घडल्या. आणि खूपच या सगळ्या गोष्टी
इंटेन्स लेवलला पोहोचल्या होत्या. इकडं रुचिता नंतर रडते पण की मी कॅरेक्टरवर नाही गेली, पण ती मी कॅरेक्टरवर गेले, माझं चुकलं, पण ती पण माझ्या कॅरेक्टरवर गेली. आणि तन्वीने थोडंसं जास्त ते खेचलं त्याच्यामुळं, पण ते नेसेसरी होतं. कारण जर एक जण तुमच्या कॅरेक्टरवरती येते तर त्याचं कॅरेक्टर त्याला दाखवून देणं हे खूप गरजेचं असतं. जर एखाद्या वेळी एक माणूस तुमच्या कॅरेक्टरवर येतोय तर तुम्हाला त्या व्यक्तीचं कॅरेक्टर दाखवून देणं, तो व्यक्ती कसा आहे हे दाखवून देणं खूप महत्त्वाचं असतं जेव्हा तुम्ही अशा शोमध्ये असता. रिअल लाईफमध्ये कोणाला कोणाचं पडलेलं नसतं. रिअल लाईफमध्ये जर कोणी मला बोलून गेलं तर मी ते मनावर पण नाही घेणार. मी माझं काम करत राहणार, तो त्याचं काम करत राहतो. पण हे बिग बॉस आहे. बिग बॉसमध्ये तुम्हाला स्वतःचा स्टँड स्वतः घ्यावा लागतो आणि सगळ्या गोष्टी स्वतः कराव्या लागतात. इकडं अनुश्री आणि प्राजक्ताचं वाचतं. मग अनुश्री प्राजक्ताला म्हणते, "मी मूर्ख आहे, मी चुत्या आहे," असं तसं ती स्वतःला म्हणून घेते. नंतर शेवटी मती म्हणते, "तुझ्यासारखी." मग ती मधून येते, प्राजक्ता स्टान्स घेऊन येते मधून आणि मग नंतर अनुश्रीला भांडते, "तू मला शिवी दिलीस? मला का शिवी दिलीस?" अनुश्री डिफेंड करते स्वतःला, "मी तुला नाही दिली शिवी, मला दिली, मी बोलले, मी स्वतःला बोलले, मी तुला नाही बोलले." मग नंतर ती जाऊन दीपालीला सांगते, दीपाली बाहेर येते. दीपाली बाहेर आल्यावरती अनुश्री म्हणते, आली मम्मीला घेऊन म्हणून असं म्हणते. आणि मग प्राजक्ताई म्हणते, "हो मी आली, माझी मम्मी येते, मी तिला घेऊन आले." काय चाललंय? कुठल्या लेव्हलचा गेम चालू आहे? तुम्ही कुठल्या लेव्हलचं खेळताय? आणि विशाल इथं विशालचं वेगळंच चालू असतं. त्याच्यानंतर अ, अ, तन्वी अ, तन्वी अनुश्रीला विचारते, की "मी असं बोललेली का?" मग अनुश्री म्हणते, की "तू माझ्यासमोर तर नाही बोललेली. तू ग्रुपमध्ये पण असं नाही बोलली, की मला विशालसोबत लव्ह अँगल क्रिएट करायचं आहे म्हणून. तू कोणासोबतच अशा गोष्टी तू बोललेली नाही आहेस." मग तिकडून अ, अ, आयुष बाहेर येतो. आयुष बाहेर येऊन रुचिताला विचारतो, की "रुचिता तू असं बोलली आहेस का?" की आयुषचं बाहेर कमिटेड आहे, तरी पण आयुष इकडे येऊन लव्ह अँगल क्रिएट करायचा प्रयत्न करतोय. मग ऋषिता तिच्या सफाईमध्ये सांगते, की "मी तशी नाही बोलली. मी अशी बोलले, की समोरचा व्यक्ती कमिटेड असताना तू त्याच्यासोबत लव्ह अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहे. मी असं नाही बोलले, की तू क्रिएट करत आहेस. मी असं बोलले, की ती लव्ह अँगल क्रिएट करायचा प्रयत्न करत आहे म्हणून. मग मी अशी बोलले. मी तशी नाही बोलले." मग त्याच्यावरून हे सगळ्या गोष्टी अशा होतात आणि एपिसोड जो आहे तो थोडासा रंगत पुढे जातो. इकडं दोघात 2-3 गोष्टीवरती चर्चासुद्धा होते. माझा घसा दुखला आज या टॉपिकवर बोलून. कारण टॉपिक जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे बोलण्यासाठी. आणि या टॉपिकवरती भाऊच्या धक्क्यावरती पण गोष्टी ज्या आहेत त्या निघायला पाहिजेत. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, की तन्वी, रुचिता, अनुश्री ज्यांनी कोणी या आठवड्यामध्ये कॅरेक्टरच्या गोष्टी केल्यात, तर त्या सगळ्याला एक जाब विचारला पाहिजे आणि त्या सगळ्याला एकत्र बोलून त्यांना त्यांच्या चुका दाखवून दिलं पाहिजे, की ते कुठल्या लेव्हलचं कॅरेक्टरवरती जातायत. कुठल्या लेव्हलचं एखाद्या माणसाला त्रास सहन करायचा, नंतर पुन्हा आपणच रडत बसायचं, की मी का कॅरेक्टरवरती गेले, मी खराब दिसत आहे आता, त्याचा विचार करून तुम्ही पुन्हा रडत बसायचं. हे कितपत योग्य आहे? हे कितपत योग्य आहे? हे योग्य नाही ना, बरोबर आहे? आणि इकडं प्रभू जो आहे त्याच्याबद्दल पण घरामध्ये डिस्कशन होतं, की हा दिसतो तेवढा शहाणा म्हणजे शांत नाहीये, खूप शहाणा आहे. पण हा लोकांसाठी गेम खेळतोय असं तसं वगैरे. आणि इकडं बिग बॉस स्लीपिंग बॅग्स पाठवतात. सोनालीचे तिथे पण नखं चालू होतात. काय आणलंय हे असलं? छी! हे नाही आवडत मला. अशा गोष्टीच्या ती फेकून सुद्धा देते. फेकून जाताना म्हणते, "अगं ते माझं आहे." असं ती बोलते. मग त्याच्यानंतर दुसरा दुसरा जो दिवस आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला बोललेलो मी आत्ताच, की विशाल पलटला. मग सकाळी तन्वी विशालला विचारते दुसऱ्या दिवशी, की "तू असं बोललेलास का? बोललेलास तर तू का बोललास? माझ्या कॅरेक्टरवरती तू का गेलास?" असं तन्वी त्याला बोलते. आणि इकडं एक फन गेम चालू असतो.
विशाल, करण आणि आयुषमध्ये. तर ते खेळत खेळत बाहेर जातात, तर रुचिता बाहेरून हा तर बालिशच आहे असं म्हणते. का ग रुचिता, तुला त्याचा फेमचा प्रॉब्लेम आहे का तो कॉमेडी करून फेमस झाला याचा प्रॉब्लेम आहे? नेमका प्रॉब्लेम काय तुला करणपासून? अरे तो ॲटलीस्ट चांगलं कॉन्टेंट तरी देतोय, तो लोकांना हसवतोय, लोक हसतायत त्याच्यामुळं. आज जे त्यांचं एक स्किट झालं मध्ये, त्याच्यावरून आम्ही हसलो बघताना. आम्हाला भारी वाटलं, एंटरटेनमेंटसाठी ते खूप छान होतं. मग इकडे आयुष संजीव येतो फेम घ्यायसाठी, फेम घ्यायसाठीच, कारण ते कळतं क्लिअर. ह्याला येऊन बोलतो प्रभूला, "प्रभू, तुम्हाला बोलतो अजून, तुम्हाला जर काही त्रास होत असेल तर मला सांगा, मी माझी पॉवर की तुम्हाला देतो. माझं गोल्डन राशन कार्ड तुम्हाला देतो. तुम्ही माझ्या नावाचं बेडवरती झोपा. मी तुमच्या नावाचं बाकीच्या गोष्टी सगळ्या करायला तयार आहे." तो लई हुशार आहे. त्याला तू सांगूच नको आयुष. तो इतका हुशार आहे, तो माइंड गेमसुद्धा खेळू शकतो. त्याने जाऊन नंतर दिव्याला काय बोललं त्याने? काय बोललेलं असं? लोकं मला येऊन सांगतात, की मी त्यांना वाटतो, की हे आहे, ते आहे. तुमचं काही दुखलं-फुकलं तर मला सांगा. अरे तू हुशार आहे भाई. तो लेचा-पेचा वाटतोय का तुम्हाला? त्याचे रील्स बघा, मग कळेल. मी इकडं सोनाली आणि ह्याचं कंटेंट तर बिग बॉस दाखवणार आहेत असं मला वाटतंय. आणि इकडे सगळ्यात शेवटी त्या प्रभूचा एक डान्स होतो, राधाचा एक डान्स होतो. त्याच्यानंतर मध्ये सोनाली आणि करणच्या ह्याच्या गोष्टीवरती डान्स चालू होतात. बिग बॉस नंतर शेरोशाही म्हणायला सांगतात आणि बिग बॉस स्वतः एक शेर म्हणतात शेवटी, आणि एपिसोड संपवतात. एपिसोड संपताना म्हणतात शेरोशायऱ्या झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या, चला टास्कला. तर तो उद्याचा टास्क आहे. त्या टास्कमध्ये अजून काय नवीन हंगामा होणार आहे, काय गोष्टी होणार आहेत, ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूयात. आपल्या पण पुढच्या एपिसोडमध्ये बघूयात. पण आजच्या एपिसोडमध्ये जे झालं ते मला नाही आवडलं. जे कॅरेक्टरवरती गोष्टी केल्यात ना, तर त्या पर्सनल लेव्हलवरती मला पटलेल्या नाहीत. कारण शोमध्ये आहात तुम्ही, शोबद्दल बोला, सगळ्या गोष्टी करा, मान्य आहे मला. पण ते कॅरेक्टरबद्दल खूपच खेचलं गेलं. आणि उद्याच्या एपिसोडमध्ये पण अजून काय होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळं बघत राहा बिग बॉस मराठी सीझन 6 कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवरती. आणि बिग बॉस सीझन 6चे जे एपिसोडचे रिव्ह्यू आहेत ते आपल्या चॅनलवरती बघत राहा. अलोक फ्रेम्स आपल्या चॅनलचं नाव आहे. तर आपण भेटूयात उद्याच्या एपिसोडमध्ये.